नमस्कार, मी सद्दाम मुस्लिमुल्ला. आपण पाहतात एसएम नेटवर्क प्रस्तुत फिफोल मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. वेळाने प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण व शिवीगाळ केल्याच्या आरोपातून 4 जणांची निर्दोष मुक्तता. ॲडव्होकेट लाझिम दस्तगीर मुजावर. हातकणंगले तारदाळ गावातील फिर्यादी पीडित व्यक्ती व आरोपी सांगावे यांचे शेत लगत असून शेतातून रस्ता सोडण्यावरून वाद प्रलंबित आहे. फिर्यादी पीडित व्यक्ती हे त्यांचे शेतात काम करत असताना आरोपी सांगावे हे तुम्ही आधी रस्ता सोडा असे म्हणाला. यावर फिर्यादी पीडित व्यक्ती व त्याचा मुलगा आरोपी यांना समजावून सांगत असताना आरोपीने फिर्यादीचे वडिलांचेवर वेळाने हल्ला करून जखमी केले. तर आरोपी क्रमांक 2 ते 4 यांनी फिर्यादी व त्यांचे आईंना जीवे मारण्याची धमकी देऊन लाथाबुक्यांनी मारहाण व शिवीगाळ करून जखमी केल्याची फिर्याद शहापूर पोलीस ठाणे शहापूर यांनी नोंदवून ओंकार सांगावे याचेसह अन्य 3 जणांवर वेळाने प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण व शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करून अटक करून तसा तपास पूर्ण करून त्याबाबतचे दोषारोपपत्र इचलकरंजी येथील मे न्यायालयात पाठविण्यात आले. यावेळी सर्व आरोपीचे वतीने ॲडव्होकेट लाझिम मुजावर व त्यांच्या सहकारी ॲडव्होकेट उमा मंडल यांनी काम पाहिले. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्राप्रमाणे खटल्याची 4 जणांविरुद्ध सुनावणी सुरू झाली. या प्रकरणी मे न्यायालयात फिर्यादी यांचेसह इतर अन्य साक्षीदार यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. मात्र फिर्यादी व साक्षीदार यांचे जबाबात विसंगती असल्याने तसेच प्रस्तुत आरोपी यांचे विरुद्ध आरोप व फिर्याद सिद्ध होऊ शकली नाही. याकरिता संशयित सर्व आरोपीचे वतीने ॲडव्होकेट लाझिम दस्तगीर मुजावर यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. कोर्टासमोरील पुरावा व खटल्यातील संदिग्धता तसेच संशयितांविरोधात ठोस पुरावा नसल्याने 4 संशयित आरोपीची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सदरकामी न्यायालयीन कामकाजात ॲडव्होकेट लाझिम दस्तगीर मुजावर यांना ॲडव्होकेट उमा मंडल, ॲडव्होकेट नीता कांबळे, ॲडव्होकेट अजय मांढरे, जयवंत घोरपडे व काझिम जुमानी यांनी सहकार्य केले.